आपल्याकडे एक प्रस्ताव प्रलंबित आहे। माननीय विरोधी पक्ष नेता श्री अंबादास दानवे व विधान परिषद सदस्य यांनी दिनांक 5 मार्च 2025 रोजी माननीय उपसभापती डॉक्टर श्रीमती नीलम गोरे यांना पदावरून दूर करण्याबाबतचा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 183 ग व महाराष्ट्र विधान परिषद नियम 11 अन्वये प्रस्तावाची सूचना दिली आहे। या सूचनेच्या अनुषंगाने सर्वप्रथम मी भारतीय संविधानातील तसेच महाराष्ट्र विधान परिषद नियमातील अनुषंगिक तरतुदी सभागृहाच्या निदर्शनास आणतो। संविधानाच्या अनुच्छेद 183 ग मध्ये पुढील प्रमाणे तरतूद आहे। ग विधान परिषदेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांचे बहुमताने पारित झालेल्या विधान परिषदेच्या ठरावाद्वारे त्यांच्या पदावरून दूर करता येईल, परंतु असे की खंड ग च्या प्रयोजनार्थ कोणताही ठराव तो मांडण्याचा उद्देश असल्याबद्दल निदान 14 सदस्यांची नोटीस देण्यात आल्याखेरीज मांडला जाणार नाही। विधान परिषद नियम 14 दिवसाची नोटीस देण्यात आल्याखेरीज मांडला जाणार नाही। विधान परिषद नियम 11 मध्ये याबाबत पुढील प्रमाणे तरतूद आहे। 11 सभापतींना किंवा उपसभापतींना पदावरून दूर करण्यासंबंधीच्या ज्या प्रस्तावाची संविधानाच्या अनुच्छेद 183 अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे 14 दिवसाची सूचना देण्यात आली असेल, असा प्रस्ताव सूचनेची मुदत संपल्यानंतर शक्य तितक्या लवकर सभापती विधान परिषदेला वाचून दाखवतील व नंतर ते जे सदस्य उक्त प्रस्ताव मांडण्याची परवानगी देण्यास अनुकूल असतील त्यांना आपापल्या जागेवर उभे राहण्याविषयी विनंती करतील आणि जर 10हून कमी नाहीत इतके सदस्य याप्रमाणे उभे राहिले तर उक्त परवानगी देण्यात आली आहे असे व उक्त प्रस्ताव ज्या दिवशी परवानगी देण्यात आली त्या दिवसापासून 7 दिवसाहून जास्त उशिरा नाही असे ते ठरवतील त्या दिवशी विचारात घेण्यात येईल असे सभापती कळवतील। जर 10हून कमी सदस्य उभे राहतील तर सभापती ज्या सदस्याने सूचना दिली असेल त्याला उक्त प्रस्ताव मांडण्याला विधान परिषदेची परवानगी नाही असे कळवतील। महाराष्ट्र विधान परिषद नियम 103 मध्ये ठराव स्वीकार्य असण्याकरता विहित केलेल्या निकषामध्ये पुढील प्रमाणे तरतूद आहे। तो ठराव स्पष्टपणे व नेमकेपणाने व्यक्त करण्यात आलेला असेल आणि त्यात एक निश्चित मुद्दा उपस्थित केलेला असेल। या संदर्भात सर्व श्री M.N. कौल आणि S.L. शकदर यांच्या प्रॅक्टिस अँड प्रोसिजर ऑफ पार्लमेंट 6वी आवृत्ती या संदर्भ ग्रंथातील काही परिच्छेद पुढील प्रमाणे आहेत। पृष्ठ क्रमांक 108 वर द स्पीकर और द डेप्युटी स्पीकर इज removable from his office by a resolution of Lok Sabha passed by a majority of all the then members of the House. The term all the members in Article 94C means the actual members of the House, no account being taken of the seats which are vacant. At least 14 days notice has to be given of the intention to move such a resolution in computing the period of 14 days. Both the terminal days are excluded. पृष्ठ क्रमांक 111 वरती a resolution for removal of the speaker or the deputy speaker must be specific with the respect to charges and the members should refer to specific points while speaking on such a resolution. पृष्ठ क्रमांक 112 वरती principles of natural justice also demand the same in as much as the charges are not specific, are not clearly and precisely expressed and do not raise one definite issue of which due notice has been given, the resolution would be prima facie out of order. मी विरोधी पक्षनेत्यांनी दिनांक 5 मार्च 2025 रोजी दिलेल्या सूचनेबाबत पुढील बाबी निदर्शनास आणण्यात येत आहेत। प्राप्त झालेली सूचना प्रस्तावाची असून संविधानातील तरतुदीनुसार अनुच्छेद 183 ग या विषयाबाबत ठरावाची सूचना असणे आवश्यक आहे। वर नमूद तांत्रिक त्रुटीकडे जरी दुर्लक्ष करायचे म्हटले तरी सदर सूचना ठरावाच्या सूचनेच्या
स्वीकारतेचे निकष पूर्ण करीत नाही। तो ठराव स्पष्टपणे व नेमकेपणाने व्यक्त करण्यात आलेला असेल आणि त्यात एक निश्चित मुद्दा उपस्थित केलेला असेल। माननीय उपसभापतींना पदावरून दूर करण्याबाबतच्या ठरावाची सूचना सभागृहात विहित कार्यपद्धतीनुसार सभागृहाची अनुमती घेऊन चर्चेला घेण्यात आल्यास त्याबाबत माननीय उपसभापतींना त्यांची बाजू सभागृहात मांडण्याचा पूर्ण अधिकार असल्याने अशा ठरावातील नेमका मुद्दा त्यांना ज्ञात असणे हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वास अनुसरून अत्यावश्यक आहे। क्रमांक 3, प्रस्तुत सूचनेमध्ये कोणताही नेमका मुद्दा आढळत नाही, तसेच विहित निकषांची पूर्तता देखील होत नसल्याचे दिसून येते। उपरोक्त सर्व मुद्दे विचारात घेता माननीय विरोधी पक्ष नेता श्री अंबादास दानवे व इतर विधान परिषद सदस्य यांनी माननीय उपसभापती डॉक्टर श्रीमती नीलम गोरे यांना पदावरून दूर करण्याबाबत दिलेली प्रस्तुत सूचना अस्वीकार्य ठरते। सदर सूचनेस मी अनुमती नाकारीत आहे। आपण जो निर्णय दिलेला आहे, परंतु मी देखील या सभागृहाचा खूप वर्ष सदस्य आहे। या सभागृहात याच्यापूर्वी या सभागृहात खालच्या सभागृहामध्ये अशा प्रकारचे प्रस्ताव आलेले आहेत। ज्या कारणास्तव आपण हा नाकारताय, मला ह्या सभागृहाचं जे काही ज्ञान आहे, आजपर्यंत विश्वासदर्शक ठराव खाली जर सभापती अध्यक्षांवरती आणायचा असेल, मंत्रिमंडळावर आणायचा असेल तर एका ओळीचाच ठराव येतो। आम्ही हे निकष पूर्ण केलेले आहेत। 14 दिवसाच्या नंतर 10 पेक्षा कमी नाही असे सदस्य उभे राहतील आणि ठराव मांडतील। त्यावेळेला आम्ही त्यांना पदावरनं का दूर करायचे याची कारण सांगू आणि जर त्यावेळेला तुमच्या त्या आता तुम्ही वाचवून दाखवलेल्या निकषामध्ये उपसभापतींना देखील त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे। हा प्रकार जो इम्पीचमेंट जे सगळीकडे चालतं त्याच्यातलाच हा प्रकार आहे, याला वेगळे निकष लागू शकत नाहीत। आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की 14 दिवसानंतर, आज 14 दिवस पूर्ण झालेले नाहीत, 14 दिवस ज्या दिवशी पूर्ण होतील त्यानंतर आमचा अधिकार आहे तो रिमूव्हलचा ठराव आपल्याकडे मांडायचा। तो एका ओळीचाच असतो। आपण प्रथा, परंपरा, शल, कौल, शब्दर हे सगळे तुम्ही काढून बघा, तपासून बघा त्याच्यामध्ये काय लिहिलंय ते। आपण केवळ आपलं कार्यालय काय सांगतंय याच्यावरती जाऊ नका, सगळे सुप्रीम कोर्टाचे निर्णय तपासून बघा। केवळ आपल्याला संरक्षण आहे म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारचं जजमेंट अशा प्रकारे देता येणार नाही। हे सगळं निकषात बसूनच आम्ही दिलेलं आहे। 14 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर आम्ही 10 सदस्य उभे राहून हा ठराव मांडू, त्याच्यावरती चर्चा होईल। नंतर बहुमताने फेटाळायचा तो आपला अधिकार आहे। जर सभागृहाने बहुमताने फेटाळला तर आमचं म्हणणंच नाही आहे आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे उपसभापतीला त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे। म्हणून माझी पुन्हा एकदा विनंती आहे, कलम 11 जे आपण दिलेला आहे, या कलम 11 मध्ये अनुच्छेद 130 मध्ये आपण सांगितलेलं आहे की 14 दिवसाची नोटीस द्यायला पाहिजे। त्यानंतर 14 दिवसाच्या नोटीस नंतर आम्ही ज्या वेळेला मांडू त्यावेळेला आपल्या अधिकारामध्ये 7 दिवसामध्ये, त्याच्यानंतर 7 दिवसानंतर तो कधी घ्यायचा आहे तो आपला अधिकार आहे। आपल्या अधिकारामध्ये 7 दिवसानंतर कधी घ्यायचं तो घ्या। फक्त प्रश्न असा आहे आमची आपल्याकडे एवढीच विनंती आहे की केवळ या सभागृहाचं संरक्षण असल्यामुळे या सभागृहात कुठली चुकीची परंपरा पडू नये, हे जे पुस्तक आपण आम्हाला दिलेलं आहे या पुस्तक याच्या नियमाप्रमाणे हे सभागृह चालतं आणि आमचा ठराव या पुस्तकाच्या नियमाप्रमाणे आहे। त्याच्यामुळे आमचा ठराव फेटाळून लावू नये, आमचा ठराव जिवंत ठेवावा, आम्हाला मांडू द्यावा, तो मतदानाला यावा आणि मतदानाच्या नंतर ठरवावं। आपण ही सूचना अमान्य केलेली आहे। आपण आपलं रुलिंग सभागृहाला या ठिकाणी या सभागृहाचे आपण कस्टोडियन आहात। आपण आपलं रुलिंग दिलेलं आहे। मान्य सभापतींच्या रुलिंग नंतर परत त्याच्यावर आता चर्चा सुरू करायची आणि पुन्हा तो ठराव जिवंत ठेवा म्हणायचं म्हणजे सन्मान्य सभापती महोदय आपल्या रुलिंग वरती सुद्धा पुन्हा त्याला जर चर्चा करायची असेल ही सुद्धा प्रथा परंपरा या सभागृहाची नाही। एकदा माननीय सभापतींनी रुलिंग दिलं की ते या सभागृहाचा अंतिम निर्णय आहे, याच्यावर चर्चा होऊ शकत नाही। आपण जागेवर बस। मला वाटतं
संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आपण जरा जागेवर बसा. मला वाटतं या मोशनच्या अनुषंगाने मी माझा निर्णय जाहीर केलेला आहे आणि जे रुलिंग दिलेलं आहे त्याच्यावरती आता मला वाटतं अधिकची चर्चा होणं हे नियमाला धरून नाही आणि कायद्याला धरून नाही, प्रथा परंपरेनुसार मला वाटतं की लास्ट संधी मी संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत दादा पाटील बोलतील. आता आपण जरा मंत्री महोदय खाली बसा. संसदीय कामकाज मंत्री बोलताय. मी कोणालाही बोलण्यास परवानगी दिली नाही. संसदीय कामकाज मंत्री बोलतील. माननीय सभापती महोदय, मंत्री महोदय आपण जरा जागेवर बसा. चंद्रकांत दादा बोलतील. मंत्री माननीय सभापती महोदय, माननीय सदस्य अनिल परबांनी तुम्ही दिलेल्या कामकाज मंत्री बोलतायत. निर्णयानंतर त्यांची विनंती केलेली आहे आणि अशा प्रकारची विनंती सभापतींनी निर्णय दिल्यानंतर करण्यामध्ये काही अर्थ नाही असं शंभूराज देसाईंनी माननीय मंत्री महोदयांनी म्हटलं आहे आणि त्यामुळे दोघेही त्यांच्या त्यांच्या जागी बरोबर आहेत. दादा आपण बोला. दादा आपण बोला. गिरीश महाजन साहेब आत खाली बसा जरा. माननीय सभापतीने माननीय अनिलजी दोन तीन दिवस राहिलेत, खूप काम कर. माननीय सभापतीने दिलेला निर्णय हा त्यांच्या अधिकारात जसा आहे तसं तो नियमाच्या आधारे आहे, पण तो निर्णय दिल्यानंतर एक सदस्य म्हणून माननीय अनिल परबांनी विनंती करणं हेही स्वाभाविक आहे. अशी विनंती करू नका असं शंभूराज देसाईने म्हणणंही स्वाभाविक आहे. हा विषय संपला.